परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेतली असून त्यामध्ये 10 मे 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षविराम करारानंतरच्या घडामोडींवर भाष्य केलेलं आहे। त्यांनी सांगितले की पाकिस्तानकडून वारंवार संघर्षविरामाचे उल्लंघन होत असून भारत याचा अत्यंत गंभीरतेने विचार करत आहे। भारतीय सशस्त्र दलाकडून या उल्लंघनाला योग्य आणि ठोस प्रतिसाद दिला जात आहे आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच नियंत्रण रेषेवर सतर्क नजर ठेवण्यात येत आहे। मिस्री यांनी पाकिस्तानला उल्लंघनाचा गांभीर्याने विचार करून जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले, जेणेकरून परिस्थिती आणखी चिघळणार नाही। भारताने या हल्ल्याला पाकिस्तान स्थित दहशतवादी गट जबाबदार धरले आहेत। करारानंतर काही वेळातच पुन्हा संघर्ष सुरू झाला असून गोळीबार, शेलिंग आणि ड्रोनच्या हालचाली यासारख्या घटना घडल्या। भारत आणि पाकिस्तान दोघांनाही आक्रमकतेचे आरोप केले असून दोन्ही बाजूला सामान्य नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत। अमेरिका, सौदी अरेबिया आणि तुर्की यासारख्या आंतरराष्ट्रीय देशांनी या संघर्षविरामात मध्यस्थी केली होती आणि सध्या दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी आणि शांततापूर्व मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते। परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे आणि भारत सरकारने स्पष्ट केले आहे की अजून उल्लंघन झाल्यास ठोस पावले उचलली जातील। मात्र पाकिस्तानकडून शांततेच्या दिशेने प्रामाणिक पावले उचलल्यास भारत संवादासाठी तयार आहे। तर ही होती बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा।